तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूयात. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालं. आज मात्र टॉप ऑर्डर मध्ये खेळतानाही त्या खेळाडूला पाहायला मिळालं. चांगली साथ दिली लक्ष्मी इलेव्हन संघाच्या आघाडीच्या फलंदाजाला अजय सोबत. ज्याने खेळी केली तो म्हणजे प्रवीण ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सलामीला येत असतानाच आपल्या संघासाठी चांगल्या धावा बनवल्या आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही तर प्रवीण ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि ओपनिंग प्लेअर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. प्रवीणला इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत आणि पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय मंचावरती सूरजजी मोरे साहेब इथे उपस्थित आहेत. तर सूरज दादांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. प्रवीणला इथे मात्र पुरस्कार दिला जातोय. चांगला खेळ प्रवीणचा पाहायला मिळाला. अजूनही आठवतंय मागच्या वेळेस क्रीडांगणावरती ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती आणि गोलंदाजाच्या जोरावरती लक्ष्मी इलेव्हन संघाला एक वेगळी शक्ती प्रदान केली आणि आज मात्र फलंदाजी करत असतानाही आपण पाहतोय चांगल्या धावा बनवल्या. चला नेक्स्ट टीम ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आणि फिल्डिंग देखील आपण सज्ज करा. तुम्ही फिल्डिंग सजवून घ्या. जर बॅटर्सने उशीर केला तर पेनल्टी त्यांना मिळू शकते. सर्व खेळाडूंनाही विनंती करतोय थोडीशी तुम्ही देखील तुमची काळजी घ्या कारण की सूर्यदेवाचा प्रकोप फारच आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाण्याचंही सेवन वारंवार करत राहा. तुम्हाला पाण्याची मागणी असेल लगेच आमच्या आयोजन कमिटीला कॉल करा. समिती लगेचच तुम्हाला पाण्यास प्रोव्हाइड करतील. नुकताच 12:40 झालेत आणि 38 डिग्री वरती आहे. तर खेळाडू कक्षामध्ये खेळाडू आपण बसून घ्या. पहा या स्पर्धेमध्ये नियम देखील आहे कारण की ज्या खेळाडूंसाठी नियुक्त केल्या त्यावरती फक्त खेळाडूच बसतील आणि जर कोणता दुसरा खेळाडू तिथे बसला असेल तर तुम्ही कमिटीला लगेच सांगू शकता आणि तुमची जागा त्या खुर्चीवरती योग्यरित्या बसवली जाईल. हॅलो. डावाला सुरुवात होते. आपण पाहतोय ओमसाई गणेश विपक्ष मॅच तन्मा प्रतिष्ठान. पहिलाच बॉल डॉट आलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमधून बॉल निघून गेला 4 धावेसाठी. पहिला डॉट पुढचा तगडा शॉट चौकार. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मागच्या वर्षी चॅम्पियन पद पटकावलं होतं ओमसाई गणेश संघाने आणि या वर्षी देखील मिळाली होती मॅन ऑफ द सिरीज ओमकारला. चांदीची अंगठी मिळाली होती. या वर्षी प्राइस थोडंसं वाढलंय. या वर्षी चैन आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्याप्रमाणे आयोजकांनी आता मात्र नुकताच मला सूचना दिली आहे की जो या स्पर्धेमध्ये असेल पुढच्या वर्षी फ्री एंट्री. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. एकच धावीतून मात्र मिळेल.
टॉप ऑर्डर मध्ये इतकी चिडछाड की आज मात्र आपण पाहतो विकीला. विकीने आता मात्र उलट हाताने चौकारही प्राप्त केलाय. कालच चर्चा करत होतो विकीच्या बद्दल आणि आज मात्र विकी ओपनिंगला येत असताना संघाने जो विश्वास त्याच्या खांद्यांवरती ठेवलाय तो सिद्ध करत असताना चौकार इथे मात्र आला. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसून राहायचंय, आपण त्या खुर्च्यांवरतीच तुम्हाला बसायचंय, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रत्येक ओव्हरला 2 रनांची पॅनल्टी आहे, त्यामुळे लक्ष द्या, खुर्च्यांवरती बसून घ्या. आणि लक्ष्मी 11 टीम जर तुम्ही बसला असाल त्या खुर्च्यांवरती तर तुम्ही देखील आता मात्र उठा, अन्यथा तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पॅनल्टी लागेल. पॅनल्टी वारंवार दिल्या जातात या स्पर्धेमध्ये आणि वेळेची देखील तितकीच मर्यादा आहे. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकणं बंधनकारक आहे. गोलंदाजी मार्कवरती रोशन काल पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं किती मोठी चर्चा झाली होती. रोशनचा पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडला, आपण एक्झॅक्टली पाहतो, ऍक्शन रिप्ले मध्ये देखील क्लिअर होतोय. संकेतचा निर्णय अगदी योग्य. टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळते ती एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 12 धावा धावफलकावरती लागलात. विकीच्या बॅटमध्ये एक चौकारही आलाय. बघूयात विकी अजून कशा प्रकारे डावाला पुढे नेतोय, कारण की प्रथम फलंदाजी करतोय. ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न, गॅपमधून बॉल निघून जातो की काय. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट, एक नाही दोन्ही खेळाडूंचे चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली दमछाप होते फिल्डरशी बॅटरशी. दोन्ही फलंदाजाने धावून 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. 14 धावा धावफलकावरती लागल्यात, 14 स्कोर बोर्ड वरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. रोशन बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकिंग एंड वरती विकी पाटील. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सिग्नल येतो व्हाईट बॉलचा. पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते. सोळा धाव धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडू सरळ सोडून दिलाय आणि पंचांचा सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल. क्लीन बोल्ड, बॅट अँड पॅड मधून सरळ यशवंतचा वेध घेणारा हा बॉल. स्टिक उखाडली गेली. ओमकार पाटणेची विकेट. धक्का लागला ओमसाई गणेश संघाला. ओमकारच्या विकेट नंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो विशाल फुलोरे. आघाडीला विकी आला. विकी मात्र चांगला खेळ करतोय, पण साथीची गरज होती. कदाचित आपला साथीदार बदलला, तो प्रेशर ओमकारने घेत त्यामध्ये विकेट फेकली गेली आहे, पण प्रेशर पूर्णपणे रिलीज केला होता. ज्या अपेक्षा ठेवून मैदानाच्या आतमध्ये विकी गेला आणि त्या अपेक्षांना सार्थक देखील ठरलाय तो. धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजे 17. 5 चेंडू झाले, 17 धावा धावफलकावरती. तन्मा पाकर्स गोलंदाजी करतोय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला आणि त्यानंतर स्ट्रेटन होत असताना जो अँगलचा विचार मात्र विकी करत होता तो अँगल मात्र झाला नाही बॉल, आणि बॉल स्ट्रेट यष्टांवरती येतोय. विकेट इथे मात्र मिळते. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय शुभम. शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सत्य परिस्थिती सध्या तरी पाहता असं वाटतंय ओमसाई गणेश संघ धावा जरी बनल्यात तरी देखील प्रश्नांच्या छायेमध्ये, थोडासा प्रेशर सिच्युएशन मध्ये, कारण की 5 इथे मात्र विकेट मिळाले आणि शुभम मैदानाच्या आतमध्ये. कठीण सिच्युएशन मध्ये हा खेळाडूने नेहमी चांगला खेळ केलाय. आता देखील स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून गेलाय सीमा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो चौकार. मगाशी सांगितलं की या खेळाडूने जेव्हा जेव्हा प्रेशर सिच्युएशन मध्ये मॅच फसली तेव्हा तेव्हा फसलेल्या मॅच मध्ये आपल्या डगआउट मध्ये हसवण्याचं काम या खेळाडूने केलंय आणि त्याच्या बॅटमधून चौकारही येतोय शुभम.
आताचा बॉल सरळ सोडून दिलाय. थोडस प्रेशर पार्थ वरती. मागच्याच बॉल पर्यंत आपण चर्चा करत होतो की ओमसाई गणेश संघ प्रेशर सिच्युएशन मध्ये आहे की काय, पण एक चौकाराने आणि त्यानंतर एक्स्ट्रा रनने पुन्हा एकदा धाव फलकाला अचानक शक्ती प्रदान केली आहे. शक्ती प्रदान केली आहे. शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न शुभमही करतोय, पण धाव मिळते ती एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 37-37. 37 धाव धाव फलकावरती लागल्यात. हो, इथे मात्र अजून एक चांगला फटका स्ट्रायकर एंड वरती थ्रो येतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 38. ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती त्या फलंदाजांनी मात्र थोडंसं निराश केलं. ओमकार आणि विशाल लवकर बाद झाले, पण आज ज्या खेळाडूंना प्रमोट केलं जातं, प्रमोशन दिलं जात आहे, त्या खेळाडूंचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो. विकीच्या बॅटमधूनही धावा आल्या, आपण पाहतो शुभमच्या बॅटमधूनही धावा येत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. धाव मिळते ती फक्त आणि फक्त एकच. गोलंदाज मयूरचा वापर केलाय. बॉलिंग मार्क वरती मयूर येतो. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकला. एक धाव इथे मात्र मिळते लेग बायची. स्ट्रायकिंग एंड वरती अंकेश. अंकेशचा रोल ह्या 5 बॉल मध्ये फार महत्वाचा आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या बाहेर निघावं लागेल अंकेशला देखील. विकेट मिळाली आहे मयूरला. अगदी शांतपणे मिश्रण करत असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज अमित येतो. आय थिंक डीपीएल ची प्लॅनिंग सुरू आहे ही. प्रत्येक खेळाडूला प्रमोट केलं जात आहे, पण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये पिंच हिटिंगची गरज आहे. बघूयात हा रोल अमित कशा प्रकारे निभावतोय. मयूरचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धावीतून मात्र मेल एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 41 धावा धावफलकावरती. हो, आधीच मात्र ठरवलं होतं स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा पुण्यात होता त्यामुळे स्वीप करणं थोडस कठीण झालं. हो, आता मात्र सिग्नल येतोय तो म्हणजे नो बॉलचा. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल गॅप मधून निघून जातो. 4 धावांसाठी चौकार इथे मात्र आलाय. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. शुभम चिकनेच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 46 धावफलकावरती अगदी तंतोतंत संघाला जशी अपेक्षा होती तशी फटक्यांची खेळी आपल्याला पाहायला मिळते आणि एका सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न. व आता मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पण मैदानाच्या बाहेर निघावं लागेल. पण आज ज्याप्रमाणे खेळ पाहायला मिळाला ओमसाई गणेश संघाचा, विकेटही तितके लवकर गेले, पण तरी देखील धावांची कमतरता नाहीये. कारण की बॉलिंग युनिटला पाहता जितक्या धावा बनायला हव्या होत्या तितक्या धावा बनल्यात. पण तन्मय पॅकर्स संघ इथून मात्र कशा प्रकारे धावा चेस करतील. धावा झाला धावफलकावरती त्या म्हणजे 46 आणि टार्गेट असेल ते 47 धाव्यांचं. 47 लक्ष. आणि दोन्ही कॅप्टन्स या किंग भोईर आणि एसजी डोंबिवली स्ट्रायकर्स. निर्णय देखील तुम्हाला लगेचच घ्यायचा आहे, त्यामुळे किंग भोईर आणि एसजी डोंबिवली स्ट्रायकर्स ताबडतोब या.
टॉस आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टनही सज्ज होत आहेत आणि सनीच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत आणि टॉस आपण करत आहोत. टॉस इथे मात्र केला जातोय सनीच्या शुभ हस्ते. टॉस इथे मात्र झाला आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम SG डोंबिवली स्ट्रायकर संघाने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंग करत असताना किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? मी संघाकडे पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय की बऱ्याचशा स्पर्धेमध्ये स्टार्ट मिळतोय पण एंड तसा होत नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये किंग बोईर संघासमोर किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत, 50 किंवा 60 पर्यंत. 50 ते 60 धावा इथून मात्र बनवायच्या. आज मात्र संघाचं नेतृत्व तू करतोय तर संघाची जबाबदारी सांभाळत असताना आज मात्र टीमला काय मेसेज देशील? ते आमचे चांगलेच चालू आहे सगळे. ते आमचे सगळे प्लेयर चांगलेच खेळतात पण हार्ड ड्रग मध्ये आम्ही हारतो बघतो. या स्पर्धेचं स्वरूप आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी चांदीची चेन आहे आणि ज्याप्रमाणे दोस्ती चषकाचं आयोजन केलंय या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजित चांगले केले एकदम माझे भारी. तर आता मात्र संघनायक आपण किंग बोईर संघाच्या संघनायकासोबत आहे. संकेत, टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? नक्कीच टॉस तर महत्त्वाचा होता. आम्ही जिंकलो असतो तर फिल्डिंगच घेणार होतो. तर त्यांनी बॅटिंग चूज केली तर आम्हाला फिल्डिंगच हवी होती. ज्याप्रमाणे कॅप्टनने मनोगत व्यक्त केले की 50 ते 60 धावा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. ऍज अ बॉलिंग युनिट आज बॉलर्सला काय मेसेज देशील? कारण की तापमान इथं पाहतोय की उन्हाच्या प्रकोपात आज मात्र मॅच आपल्याला खेळायची आहे आणि या सनलाइट मध्ये गोलंदाजांना आणि फिल्डर्सलाही तितकीच दमछाप आपल्याला पाहायला मिळेल. तर फिल्डर्सला काय मेसेज देशील आणि बॉलर्सला काय मेसेज देशील? कारण की समोरच्या संघाने देखील सांगितलं की 50 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. तर आम्ही नक्कीच त्यांना 40 ते 45 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. शेवटचा आणि अंतिम प्रश्न, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन नक्कीच चांगलं आहे. भाऊनी खूप मेहनत घेतली टुर्नामेंटसाठी. तर खेळायला खूप मजा येईल. थँक्यू. हा होता कर्णधार, तो म्हणजेच किंग बोईर संघाचा. टॉस झालेला आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम SG डोंबिवली स्ट्रायकर संघाने निर्णय घेतलाय तो म्हणजे बॅटिंग करण्याचा. तर पहा, खेळाडू कक्षामध्ये विनंती करतोय की कोणताही खेळाडू तिथे मात्र खुर्चीवरून आपली जागा सोडणार नाहीये. पहिल्यांदा आम्ही तुम्हाला वॉर्न करू, त्यानंतर पॅनल्टीच्या धावा सरळ ऍड केल्या जातील. त्यामुळे विनंती करतोय आणि दुसऱ्या संघाने देखील थोडंसं सहकार्य करा. कारण की आपण अनुभवतोय मैत्री चषक आहे, दोस्ती चषक आहे, मित्रांची जी स्पर्धा आहे. तर त्यामुळे रिक्वेस्ट करतो वया दुसऱ्या डावाकडे, जिथे मात्र दुसऱ्या डावाचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल. सिद्धेश गावडे यांना मी विनंती करतोय की या आमच्या VIP डाईस मध्ये. पहा, रिक्वेस्ट करतोय संघांना देखील की आपण देखील थोडंसं सहकार्य करा. फार सुंदर नियम आहे हा, कारण की ज्या जागा नेमल्या गेल्यात त्या जागेवरती तेच खेळाडू बसणं फार गरजेचं आहे.
सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे सरकेल. धावा झाला धावफलकावरती त्या म्हणजे 5. ओ स्वीपचा फटका चांगला आहे. बॉल निघून गेलाय पडद्यावरती आणि धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 8. 8 धावा दाखवण्याचा सिग्नलही खूप चांगला आहे. एल शेप मध्ये पूर्णपणे दाखवतायत. 8 धावा. अर्थातच प्रत्येक खेळाडूलाच इथे मात्र काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न नाही तर अंपायर्सला देखील एक सिग्नल नवीन आणावा लागलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13. धावा धावफलकावरती ओमकारच्या अगेन्स्ट हा आलेला स्ट्रोक. विशाल चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. प्रीमियम कॅटेगरीचे खेळाडू जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा मात्र अशाच प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. मागच्या बॉलवरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या बॉलवरती आपण पाहतोय ओ पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. ओ सेकंड थर्ड बॅकिंग साठी खेळाडू येतोय. मिसफिल्ड झालीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 15. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज ओमकार तयार. स्ट्रायकिंग एंड वरती विशाल. विशाल चांगलं उत्तर देतोय आज. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा डायव्हर्ट होतोय आणि बॉल निघून गेलाय. 4 धावेंसाठी चौकार. प्रणित कडून मिसफिल्ड. पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्या संघाला लक्झरी प्रदान करण्याचं काम हा खेळाडू करतोय विशाल जाधव. गोलंदाजी बऱ्याच स्पर्धेमध्ये विशालची खूप चांगली होत होती पण फलंदाजीने तितका साथ मिळत नव्हती. आज मात्र विशालला लय मिळाली आहे आणि धावांचा प्रलय मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. 19 धाव धावफलकावरती त्या देखील ओमकारच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र धाव मिळते ती एकच. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट आणि या अक्षरशः पहिल्या षटकामध्ये ओमकार पाटणेच्या अगेन्स्ट त्या चांगल्या धावा बनवल्यात. 20 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात. वीस धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. डिफिकल्टीज थोड्याशा वाढतात. टास्क थोडं मोठं होतंय. आव्हान थोडं वाढतंय पण पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावा आल्यानंतर कुठेतरी ओमसाई गणेश संघाला देखील पकड मजबूत करण्यासाठी थोडीशी आता मात्र मेहनत जास्त करावी लागेल. सिनियर खेळाडू आज थोडेसे अनुपस्थित असल्यामुळे संघामध्ये थोडीशी अडचणही निर्माण होते. हो पुन्हा एकदा मिसफिल्ड होते खेळाडूंकडून. 4 धावा धावफलकावरती. फ्रंट लाईट्स आणि सनलाइट मध्ये खेळण्याचा हाच डिफरन्स आहे. सनलाइट मध्ये तुम्ही खेळत असाल आणि तितकाच प्रखर उन्हामध्ये जर तुम्ही खेळतायत तर फिल्डिंग करणं तितकंच कठीण आहे मित्रांनो. चोवीस धाव धावफलकावरती. जिंकण्यासाठी 23 चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका. हो चांगली फिल्डिंग अमितची. क्या बात आहे अमित. मागचं झालेलं लगेच विसरावं लागतंय. पंचवीस धावा धावफलकावरती 25. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. लाईन पासून थोडीशी मिस होत आहेत गोलंदाज. पंचांनी पाहिलं अधोरेखित करतात. सिग्नल येतो व्हाईट बॉलचा.
एक्स्ट्रा रन. धावसंख्या धावफलकावरती 26. ओ इथे मात्र चांगला फटका आहे. गॅप मधून बॉल निघून जातोय. धावा फार वेगाने बनतायत. 30 धावा धावफलकावरती. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आणि चॅम्पियन संघासमोर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे तन्मा पॅकर्स संघाचा. दोन्ही बाजूने आक्रमण होते. आता मात्र थोडीशी प्लॅनिंग केली जाते. व्हाईट +1. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 32. चांगला बिझनेस झालाय तन्मय पाकर संघाचा आपण पाहतोय. व आताचा बॉल आपण पाहतो टप्पा पडला आतमध्ये येतोय आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती लागले. तिथून मात्र कोणतीही जोखीम घेण्याची गरज नाहीये. पण या स्पर्धेची परिस्थिती आणि मानसिकता पाहता कधी मॅच कधी बदलू शकते आणि आपण पाहिलं तर सिंगल रन्स देखील करताना दमछाक होऊ शकते. कारण की सर्व खेळाडू आपण पाहतोय बाउंड्री लाईन वरती. परिस्थिती थोडीशी गंभीर झाली आहे. 37 धावा 34 धावा धावफलकावरती लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 13. मॅच थोडी बनवायची असेल तर ह्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करण्यासाठी गोलंदाजही आलाय ओमकार पाटणे. पहिल्या ओव्हरमध्ये विशालने चांगलं उत्तर दिलं होतं. पुन्हा एकदा चांगला हिट आपल्याला पाहायला मिळतोय आणि सिंगल रन आहे. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. ड्राईव्ह केली विशालने, फिल्डिंग केली विकीने. एक धाव घेतल्यानंतर विशाल अगदी रिलॅक्स आला स्ट्रायकर एंड वरती. पण मी म्हणतो ओमकार किंवा कोणत्याही खेळाडूने ट्राय का नाही केलं की रनआउट करण्याचं. ओ इथे मात्र चांगला बॉल. कमबॅक करायचंय तर या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. डॉट बॉल येतोय. बॉटम हँडचा चांगला वापर. पुन्हा एकदा पायाच्या सारे चेंडू आतमध्ये ठेवला. एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 36. बॅट अँड पॅड मध्ये हा बॉल. एक धाव इथून मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो 37. एकेका धावेने धावफलक पुढे जात. प्रश्न थोडेसे अवघड होत आहेत ओमसाई गणेश संघासाठी. विकेट मिळत नाही. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते पण विकेट मिळत नाहीयेत. मी मगाशीच सांगितलं एक धाव करणं देखील तितकंच कठीण आहे या मैदानावरती. 38 धावा धावफलकावरती. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. 3 षटकांचा खेळ कंप्लीट. 3 षटकांच्या तुलनेत ओमसाई गणेश संघाच्या धावा होत्या 30 आणि तन्मय प्रतिष्ठान संघाच्या धावा आहेत म्हणजे 39. अर्थातच 9 धावांचा ऍडव्हान्टेज. विकेटही गमावले नाहीयेत त्यामुळे पूर्णपणे फेवरेट्स आपल्याला पाहायला मिळतात तन्मय बॅकर्स. पण इथून मात्र कोणता गोलंदाज चमत्कार करेल. चमत्कार करायचा आहे तर चमत्कारी माणूस बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विशाल. लढाई संघर्ष मध्ये कधी हार न मानणारा खेळाडू आहे विशाल बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल. पंचांचा सिग्नल. नो बॉल. नो +1. धावसंख्या धावफलकावरती 41. पुन्हा एकदा नो बॉल. सनलाइट मध्ये हा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा नो बॉल. 1 रन. आतापर्यंत एकही लीगल बॉल आला नाहीये.
जिंकण्यासाठी आता मात्र येतो व्हाईट बॉल. 45 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. हा येतो डॉट बॉल. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. नेक्स्ट मॅच चे दोन्ही संघ आपण देखील तयार व्हा. वॉर्म अप करून घ्या मित्रांनो. पाणी वगैरे पिऊन घ्या, कारण की आता मात्र नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे SG डोंबिवली स्ट्रायकर्स विपक्ष किंग भोईर. मॅच फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय टीम तन्मय प्रतिष्ठान संघाने.